हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी साजणी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा सुखदाची डोळी बहुत सुखदाची डोळी
त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते घोरा चक्र शिव घोरा चक्र घोरा चक्र शिव घोरा चक्र त्याचे पाय माझे चित्ते पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वदता शिवनाम शिवनाम वाटे वदता शिवनाम वदता शिवनाम वदता शिवनाम दयान वादी काम दयान वादी क्रोध काम वादी क्रोध काम वदता शिवनाम दयान वादी क्रोध काम वादी क्रोध काम दयान वादी क्रोध काम देवता प्रत्यक्ष शिव देवता शिवा देवता वाचे वदता शिवना वदता शिवना वाचे वदता शिवना वदता शिवना वदता शिवना दयान वादी क्रोधकाम दयान वादी वदता शिवना शिव शिवाजी करिकाळाचा देव करिकाळाचा देव शिवाजी करिकाळाचा देव
पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम दयानवादी कृतता धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम दयानवादी कृतता जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेद वाचे वदता शिवनाम दयानवादी दिवस आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मानला जातो। हे बघा आजचा दिवस तो काही महाशिवरात्रीचा दिवस आहे। खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी रात्रभर महाराज सांगतात रात्रभर आपल्याकडून जागर घडला पाहिजे, रात्रभर आपल्याकडून भजन घडलं पाहिजे आणि रात्रभर भजन केलं आणि पूजन केलं। खऱ्या अर्थाने त्या महादेवाची आजची पूजाचा दिवस खऱ्या अर्थाने महाशिवरात्र म्हणून मानला जातो। म्हणून आजच्या दिवशी थोडस महादेवाचं वर्णन आपल्याकडून घडावं म्हणून आजचा सेवेकरता घेतलेला अभंग नाथ महाराजांचा आहे आणि त्या अभंगाद्वारे नाथ महाराज संपूर्ण आपल्याला भोले बाबाचं वर्णन करून या ठिकाणी सांगतात। विठाला आपण ज्या संप्रदायामध्ये राहतो बाबा, आपण ज्या संप्रदायाची सेवा करतो, आपण ज्या संप्रदायामध्ये भजन कीर्तन करतो, ऐका हा संप्रदाय अनादी कालापासून चालत आलेला आहे बाबा। हे बघा ज्यावेळेस सृष्टी नव्हती, पृथ्वी नव्हती, या पृथ्वीवरती काहीच नव्हतं, तेव्हा या ठिकाणी पहिले कोण होते? बोला बोला। पहिलं या ठिकाणी पहिले कोटीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, पहिलं काहीच नव्हतं। पण ऐका पहिले एक देव होते, कोणते? बोला बोला माझ्यासोबत बोला, कोणते देव होते? तुम्ही म्हणशील सप्तातली यादी पाहिली, एक सुद्धा बाबा लहान नाही, पण हा एवढा एवढा यानं कुठून धरून आणला? बाबा इथं तुम्हाला हायवे आहे कुठं जवळ? हा हायवेला गाड्या चालतात, ट्रक चालतात। ऐका बाबा एखादा ट्रक जर पंक्चर झाला तर ड्रायव्हर काय करतो? साईडला लावतो, त्याच्यात एक छोटीशी वस्तू असते तिला काय म्हणतात? हा जॅक म्हणतात, बरोबर। तो जॅक काढला आणि एकदा गाडी खाली लावला, किती भरली गाडी असू द्या, ती उचलते की नाही? उचलली। म्हणजे तुम्हाला जॅक ना समजू, पण आपण गाडी उचलण्याचा प्रयत्न करू। महिला मंडळ तुम्ही रोज स्वयंपाक करतात ना? 7 दिवस नाही करणार तुम्ही, पण रोज करतात। ऐका आजी रोजची भाजी तिखट बनवण्याकरता एक पदार्थ लागतो, तिला काय म्हणतात? मिरची म्हणतात। बरं मला उत्तर द्या, सगळ्यात तिखट मिरची कोणती राहते? लवंगी। ती केवढी राहते? माझ्या एवढी। माझ्यासोबत बोलत चला। हे बघा तुम्ही बसायचं मी बडबड करायची, याला कीर्तन म्हणत नाही। वक्त्याचा आणि श्रोत्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं संवाद झाला पाहिजे। तुम्ही आम्ही खेळी मिळी अंग दारुळी आनंदी, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, त्यावेळेस भगवान भोले बाबा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस भगवान भोले बाबांना हा वारकरी संप्रदाय सुरू केला। ऐका बाबा वारकरी संप्रदाय हे नाव अलीकडल्या काळातलं आहे, त्यापूर्वी याला एक नाव होतं बाबा, कोणतं नाव? भागवत संप्रदाय याला म्हटलं जायचं। पण भागवत संप्रदाय सुद्धा बाबा थोडा अलीकडला आहे। पूर्वी ज्यावेळेस महादेवानं ज्यावेळेस संप्रदाय सुरू केला त्याच वेळेस या संप्रदायाला एक नाव होतं, कोणतं नाव बाबा? वैष्णव संप्रदाय। खऱ्या अर्थानं वैष्णव संप्रदायाची सुरुवात जर खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर ती माझ्या महादेवानं केलेली आहे। कोणी केली? हा वा, आदि गुरु शंकरा। आदि कोण होतं? कोण होतं? शंकर।
कोण तुम्ही बोला बरं, मी निघून जाईल. तुम्ही माझ्यासोबत बोला. अगोदर कोण होतं? शंकर होते. महाराज सांगतात ऐका, त्या वैष्णवांच्या शिरोमणी स्थानामध्ये शोभणारे सुद्धा कोण आहे? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. त्या शिरोमणी स्थानावरती शोभणारे महादेव आहेत. म्हणजे या संप्रदायाची सुरुवात महादेवाने केलेली आहे. बाबा ऐका, संप्रदायाची सुरुवात तर केलीच, पण खऱ्या अर्थानं संप्रदायामध्ये प्रामुख्यानं मांडलं जातं ती पंढरीची वारी. ती सुद्धा कोणी केली बाबा? आमच्या भोले बाबानं ती वारी सुरू केलेली. ऐका, भोले बाबानं वारी करावी याचे उदाहरणं, याचे पुरावे आपल्याला शास्त्र उचकलं तर पाहायला भेटतील. ऐका, पहिली वारी कोणी केली? महिला मंडळ. कोणी केली? तुम्ही केली? पहिली वारी जर कोणी केली असेल तर ती माझ्या भगवान भोले बाबानं. रंभाधिक नाचती जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणजे पहिली वारी कोणी केली? भगवान. बोल बघ, घरी नवऱ्याला बोलते तेवढं तर बोला, त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते म्हणा. पण इथं कशी बोलू तसेच बोला. ऐका, पहिली वारी कोणी केली? हे बघा, आजचं कीर्तन फक्त महादेवावरती आपल्याला करायचं. ऐका, माझ्यासोबत बोलत चला. संप्रदायाची सुरुवात कोणी केली? महादेवानं केली. पहिली वारी कोणी केली? महादेवाने केली. बाबा आजही आपण पंढरपूरला जर गेलो, भगवान भोले बाबानं वारी केलेली आहे याचे पुरावे आपल्याला तिथे गेल्यानंतर पाहायला भेटतात. ऐका, पंढरपूरला ज्या वेळेस भगवान भोले बाबा गेले, जात असताना पार्वती आई साहेबांना हट्ट धरला, देवा मलाही पंढरपूरला येऊ द्या. देवानं सांगावं, पार्वती अगं तिथं काही लहान पोराचा खेळ नाही, तो तुला येऊ दे. म्हणजे पार्वती आई साहेबांना हट्ट धरला, नाही देवा मला यायचं पंढरपूरला. पार्वती आई साहेबाला घेतलं. मग आता आई वडील निघाले, मग घरातले लहान लेकर गणपती बाप्पा माग लागले, पप्पा मला यायचंय म्हणे. मग देवानं विचार केला, आता दोघा जणांना जायचं होतं, तोपर्यंत काही अडचण नव्हती, पण आता तिघायला जायचं म्हटल्यावर आपल्याला आपली गाडीच घेऊन जावं लागेल. भगवंतानं आपली बुलेट काढली आणि नंदी, भगवंताचे वाहन काय होतं, नंदीले घेतलं आणि पंढरपूरला निघाले. ऐका, पंढरपुरामध्ये बाबा जाऊन पोहोचले. आणि आताही आपण जर गेलो रेल्वे स्टेशनच्या शेजारी तळे, त्या तळ्यावरती थांबले. तळ्यावरती थांबल्यानंतर पार्वती आई साहेबांची संपूर्ण गर्दी बघितली. बघितल्यानंतर पार्वती आई साहेबांनी सांगितलं, देवा इथून पुढे आपली यायची हिंमत नाही, कारण गर्दीच इतकी होती, वारकरी इतके अफाट होते, त्यांचे ते मृदंग, त्यांचे ते टाळ, त्यांचं भजन चालू होतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. बसलेली मंडळी, फक्त बसलेली मंडळी, फक्त बसलेली मंडळी माझ्यासोबत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली तुकाराम, ज्ञानोबा
आवाज ऐकला पाहिजे आपण. वा वा वा, इथं नाही आवाज निघणार बाबा. घरी बाय एकांतात असल्यावर काय बोलतील काय नाही सांगता येत नाही बाबा. आता मला नाही अनुभव त्याच्यातला, पण तुम्ही त्याच्यातले मुरलेले मंडळी. घरी असल्यावर पोरानं एखादी खोडी करू द्या, पप्प्या बापा सगळं उभा चिरेल माग फिर, काय पोराचे ताकदे पुढे जायचं. एकांतात असल्यावर बाबा काय बोलतील सांगता येत नाही. एक बाई तिच्या नवऱ्याला म्हणे तुम्हाला झाडावर चढता येतं का? ते म्हणे नाही. ती बाई त्याला म्हणे तुमच्यापेक्षा माकड बरं. ऐका त्याला असा राग आला बाबा. ते जंगलात गेलं 8 दिवस झाडावर चढायचं खाली उतरायचं, झाडावर चढायचं खाली उतरायचं. आणि 8व्या दिवशी घरी आलं. बायकोला म्हणे अगं ऐकला का? म्हणे काय? म्हणे मला झाडावर चढता यायला लागलं. आता बायकोनं काय म्हणावं? चांगलं झालं बरं झालं. बायको त्याला म्हणे तुमच्यात माकडात बदल काय? म्हणजे घरी असल्यावर काय बोलतील याचा भरोसा नाही. ऐका आपला विषय काय चालू होता? वारी चालू होती. तिळवण्याचे लोक हुशार आहे बाबा, कारण आपल्याला परंपरा महान लोकांची लागलेली आहे. ऐका पार्वती आई साहेबांची गर्दी बघितली देवा मला पुढे यायला जमणार नाही. ऐका पार्वती आई साहेब तिथंच त्या तळ्यावरती थांबल्या. त्या तळ्याचं नाव आहे पद्मिनी तळ, पद्मतळ. त्या पद्मतळ्यावरती आपण आजही गेलो तर पार्वती आई साहेबाचं तिथं वास्तव्य आहे. खऱ्या अर्थानं हा महादेवानं वारी केली याचा पुरावा आहे. तिथून महादेव, नंदी आणि गणपती बाप्पा 3 जण पुढे निघाले. ऐका चंद्रभागेच्या घाटातून वरती आले. वरती आल्यानंतर वारकऱ्यांची अफाट गर्दी. महादेवानं तिथं नंदी शिरावला. वारकरी आले झाले इथं माणसाला चालताय ना, तू बैल घेऊन आला. बाण म्हणले तू बैल तिकडं. महादेवानं नंदीला सांगितलं नंदी तुला इथून पुढे येता येणार नाही, तुला इथंच राहावं लागेल म्हणले मारुती समोर. नंदीने विनंती केली देवा मी तुम्हाला सोडून दुसरीकडे राहणार. पण महादेवानं सांगितलं नाही आजच्या दिवशी तरी तुला इथंच थांबावं लागेल. त्या दिवशी महादेवानं नंदीला बांधलं. कुठं? मारुतीच्या मंदिरासमोर. महाराष्ट्रात कुठेही जा बाबा एकाही मारुती समोर नंदी नाही, पण पंढरपूरला जर गेले तर तिथं मारुती समोर नंदी बांधलेला आहे. तो कोणी बांधलाय? माझ्या भगवान भोले बाबांना तो नंदी बांधलेला आहे. हा महादेवानं वारी केली याचा पुरावा आहे. ऐका तिथून पुढं 2 जण निघाले. गणपती बाप्पा आणि महादेव पुढे निघाले. ऐका गणपती बाप्पाला खांद्यावरती घेतलं, पण गणपती बाप्पा गपचूप बसलेले होते. गणपती बाप्पाचे सोंड काय गपचीत बसत नव्हती. ते कोणाची टोपीच लोट, कोणाची पताका जोड, कोणाची तुळस ढकलून दे. वारकरी म्हणले यार काय आणलंय? धड माणसाचं तोंड हत्तीचं ठेव म्हणले तिथं कोपऱ्यात. महाद्वारातून वरती चढले. गणपती बाप्पाला सांगितलं गणपती तुला पुढे येता येणार नाही. तिथं कोपऱ्यामध्ये गणपती ठेवला. महाद्वारातून वरती चढले का कोपऱ्यामध्ये आपल्याला गणपती दिसतो. तो कोणी ठेवलाय? महादेवानं तो गणपती ठेवलाय. ऐका तिथून पुढे महादेव एकटे निघाले. एकटे समोर गेले आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याने विचार केला अरे ज्यानं स्वतःच्या पत्नीचा त्याग केला, ज्यानं स्वतःचं वाहन त्यागलं, स्वतःचा मुलगा त्यागला ना, अशा महात्म्या करता माझ्या पांडुरंगानं विटेवरतून खाली उडी मारली आणि देवाला उचललं. महादेवाला उचललं तसं आपल्या डोक्यावरती स्थापन केलं. ऐका पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती जो काय गोल घुमट दिसतो ते काय देवाचं मुकुट नाही, मग ती महादेवाचं लिंग आहे. परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग. देवाला उचललं तसं डोक्यावरती ठेवून घेतलं. ऐका ही भगवान भोले बाबांना वारी केली याची या ठिकाणी पुरावे आपल्याला. आपला काय विषय चालू आहे? संप्रदायाची सुरुवात. मी कुठे जाऊ द्या तुम्ही मला तिथं जाणार. संप्रदायाची सुरुवात महादेवाने केली. पहिली वारी महादेवाने केली. ऐका संप्रदायाची सुरुवात महादेवाने केली. पहिली वारी महादेवाने केली. ऐका संप्रदायामध्ये प्रामुख्याने मानलं जातं ते भजन. भजन कोणी केलं? कोणी भजन केलं? कोणी भजन केलं? भजन करी महादेव श्रीराम तेरा. भजन करी महादेव श्रीराम तेरा. भजन भजन करे महादेव. राम खुदी सदा शिव, राम खुदी सदा शिव. श्रीराम तेरा भजन करी महादेव. श्रीराम तेरा भजन करी महादेव. भजन करी भजन करी महादेव. राम तुझी सदा शिव सदा शिव.
करी महादेव. पहिलं भजन वारकरी संप्रदायामध्ये कोणी केलं असेल तर ते माझ्या महादेवानं केलं. ऐका, संप्रदायामध्ये प्रामुख्यानं बाबा आपला गंगागिरी महाराजांचा सप्ताह असतो. त्या सप्त्यामध्ये प्रामुख्यानं काय होत असतं? भजन प्रामुख्याने होत असतं. आज या गावाचं, उद्या त्या गावाचं, परवा त्या गावाचं. प्रामुख्यानं तिथं काय प्रामुख्यानं भजनच गायलं जातं. ऐका, कीर्तन नंतरचा विषय, पण पहिली संप्रदायाची सुरुवात ही भजनानं झाली. ऐका, म्हणून महाराज म्हणतात, ऐका, तुम्ही या ठिकाणी किती श्रीमंत आहे, तुम्हाला किती प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे किती पैसा, याला किंमत नाही. संप्रदायामध्ये किंमत आहे ती फक्त कशाला? भजनाला. तुका म्हणे येते भजना जाळावे ते. महाराज सांगतात संप्रदायामध्ये किंमत भजनाला आहे. पहिलं भजन कोणी गायलं? वा वा वा, आता जमतो. आता 12 वाजेपर्यंत आपल्याला भेव. पहिलं भजन कोणी गायलं? महादेवानं गायलं. ऐका, पहिलं भजन महादेवानं गायलं हे खरंय बाबा, पण कोणतं भजन गायलं हा मुद्दा आहे का नाही? हा, कोणतं भजन गायलं हा मुद्दा आहे की नाही बाबा? बरोबर आहे की नाही? कोणतं भजन गायलं महादेवानं? भजनाची सुरुवात कोणत्या मंत्रानं झाली? राम राम. हा बरोबर आहे, बरोबर आहे. पण ऐका, ते भजन सगळ्याला माहिती, तो मंत्र सगळ्याला माहिती, पण आता मी सांगितल्याशिवाय तो तुम्हाला उमजणार. हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हा कोणाचा? शिवाचा. म्हणती जेवाच्या तया मोक्ष. ऐका, पहिली भजनाची सुरुवात महादेवानं केली. कोणत्या मंत्रावर? हरी हरी हरी. ऐका, महादेवानं जरी भजनाची सुरुवात केली, पण बाबा मूळ मंत्र हा महादेवाचा सुद्धा नाही. हा, मूळ मंत्र हा महादेवाचा नाही. महादेवानं त्या भजनाची सुरुवात केली, पण महादेवाचा सुद्धा मूळ. आपण म्हणतो ना, ए अरे ती चाल म्हण रे, कोणती? ती आपल्या गावातली बाबा म्हणतात ती. आता ती चाल बाबा तुम्ही तयार केली का? नाही, पण तुमच्या तोंडातून ती चाल गोड वाटती म्हणून तुमच्या ती चाल नावावरती गेली. ऐका, तसं महादेवानं भजनाची सुरुवात केली, पण मूळ मंत्र महादेवाचा आहे का तो? नाही, तो मूळ मंत्र वेदातून आलेला आहे. हरी अक्षरे बीज, हरी अक्षरे दोन्ही वेदाचे जे बीज, आणि एका जनार्दनी ते पाठ केली. महाराज म्हणतात तो मूळ मंत्र वेदातून आला, पण तो महादेवानं त्याच्यावरती भजनाची सुरुवात केली म्हणून तो महादेवाच्या नावावरती गेला. विठ्ठला विठ्ठला. महाराज, तुमच्या वारकरी संप्रदायाची सुरुवात भगवान भोलेबाबाने केली. ऐका, तुमच्या वारकरी संप्रदायाची सुरुवात भगवान भोलेबाबाने केली. पहिली वारी महादेवानं केली. हा, पहिली वारी महादेवानं केली. पहिलं भजन कोणी गायलं? महादेवानं गायलं. लोक म्हणतात महाराज कीर्तन चांगलं झालं, लईच भारी कीर्तन झालं, पण मग आपल्याला काय महाराजाची ओळख नाही. तसं साधकांनी प्रश्न केला, नाथ महाराज तुम्ही सांगता हे खरं आहे, पण त्या देवाची नेमकी आम्हाला ओळख करून द्या ना. महाराज म्हणले त्या देवाची ओळख अरे लई सोपी आहे. कशी? तो माझा महादेव कसा आहे? बोला ना, कसा आहे? त्याची ओळख करून दिली अभंगाच्या पहिल्या. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव शिव भोळा चक्रवर्ती.
त्याचे पाय माझे चित्ते. ऐका, नाथ महाराजांनी त्या भगवान भोले बाबाची ओळख आपल्याला या ठिकाणी करून दिली. नाथ महाराज सांगतात, ऐका, तो माझा महादेव कसा आहे? शिव भोळा. कसा आहे देव? बोला ना, कसा आहे? भोळा. बोला, कसा आहे? भोळा महादेव आहे. ऐका, आपण सहज बोलून जातो, महादेव कसा आहे? भोळा देव आहे. त्या महादेवाचं वर्णन केलं, कसं? भोळेपणानं वर्णन केलं. ऐका, किती भोळा, किती भोळा, इतका भोळा, वेळ पडली तर स्वतःची बायको द्यायला तयार झाला, इतका भोळा. ऐका, अहो किती भोळा. महाराज, लंका कोणाची होती? हा, नाही नाही, लंका निर्माण कोणी केली? भगवान शिवानं. आपल्याला पार्वतीने गारण लावला, म्हणले देवा काय रोज उठून मशानात राहता, म्हणजे आपल्याला थोडं राहायला काही 4-2 खोल्याचं घर बांधा. महादेवानं 4-2 नाही, डायरेक्ट लंकाच बांधली महाराज, आणि ती पण कशी? सोन्याची. ऐका, सोन्याची लंका बांधली. घर बांधल्यानंतर बाबा काय करावं लागतं? वास्तुशांती, पूजा करावी लागते. वास्तुशांतीच्या पूजेला ब्राह्मणांना बोलावं लागतं, ब्राह्मण देवतेला बोलावं लागतं, काका बरोबर ना? हा, मग त्या पूजे करता महादेवानं कोणाला बोलवलं? रावणाला. रावण हा ब्राह्मण होता. ऐका, महादेवानं बोलवलं आणि पूजा वगैरे झाली. पूजा झाल्यानंतर ब्राह्मणांना काय ब्राह्मण देवतेला दक्षिणा द्यावी लागते, बरोबर की नाही बाबा? रावणानं पूजा केली आणि महादेवानं विचारलं, तुम्हाला दक्षिणा म्हणून काय पाहिजे? रावणाने सांगितलं, देवा दक्षिणा काही द्यायचीच असेल तर मला एकच द्या म्हणे, ही जी लंका बांधली ती मला देऊन टाका. आता बांधली कोणा करता होती? स्वतः करता. ऐका, पण मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ती लंका सगळीची सगळी रावणाला काय करून टाकली? दान करून टाकली. इतका माझा महादेव भोळा आहे. विठाला विठाला. आपण स्वतःची वस्तू साधी कोणाला द्यायची असली तर 4 वेळेस विचार करतो. सोन्याची लंका महादेवानं अशी दान करून टाकली. इतका तो देव भोळा आहे. ऐका, त्या भोळेपणाची कितीतरी उदाहरणं आपल्या समोर सांगता येतील. किती भोळा, किती भोळा. महादेव रोज कपाळाला अंगाला लावायचे कोणता भस्म? बोला बोला, कोणता भस्म लावायचे? चिता भस्म लावायचे. रोजची चिता जळाली की तो ताजा भस्म अंगाला लावायचे महादेव. आणि महादेवाकडे एक गिराईक होतं कोणतं काम करायला. रोजचं त्याला एकच काम होतं, रोजचा ताजा चिता भस्म महादेवाला आणून द्यायचं. बाबा काय नाव होतं त्याचं? वा वा, भस्मासूर. भस्मासूर त्याचं नाव होतं. ऐका, त्या भस्मासुराचं चांगलं काम चालू होतं. जोपर्यंत कोरोना होता तोपर्यंत त्याला काही टेन्शन नव्हतं, कारण गेला की लगेच ताजा भस्म भेटायचा. चिता जळतच असायची. कोरोनामध्ये टेन्शनच नव्हतं त्याला. पण बाबा ऐका, कोरोनाची लस आली आणि चिता जळायच्या बंद झाल्या. ते भस्मासूर यायचं, मशानभूमीत पाहायचं, एकही चिता नाही. वन 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 करीत फिरायचं, एकही चिता भेटत नव्हती. ताजा चिता भस्म भेटत नव्हता. असं वन वन करीत फिरायचं आणि डोक्याला हात लावून बसलं एक दिवस. आणि त्याच्याजवळ नारद मुनी आली. नारद मुनी म्हणले, काय रे, काय झालं? काय नाही म्हणे नारदा, माझ्याकडे एक काम आहे म्हणे. कोणतं? रोजचा ताजा चिता भस्म महादेवाला नेऊन द्यायचं म्हणे. मग तोपर्यंत कोरोना होता तोपर्यंत ठीक होतं म्हणे, पण आता कोरोना गेला संपून, चिताच जळा नाही आणि भस्म काय भेटाना. माझी वनवन झाली. म्हणले इकडे तिकडे फिरावं लागतंय. मग एक काम कर, महादेवाकडे जाय आणि महादेवाला सांग, देवा या ठिकाणी मला रोज वनवन करीत फिरावं लागतं, तुम्ही मला एक वर द्या. म्हणजे कोणता वर? महादेवाला असा वर माग ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो तिथं जागेवरती काय झाला पाहिजे? भस्म झाला पाहिजे ना. भस्मसूर म्हणे, मग त्याने काय होईल? अरे ऐक, त्यानं काय होईल विचार कर. तू रोजचं काम करतोय, हे तर काम तुझं होईलच, पण यदा कदाचित तो जर महादेवाच्या डोक्यावर हात ठेवला, तो जर महादेवाच्या डोक्यावर हात ठेवला, महादेव काय भस्म. आणि कैलास पर्वत तर सोड, पार्वती सुद्धा पटलं महाराज त्या बावळटाला. ते गेलं तसं महादेवाला वर मागितला, महादेवा रोजच्या चिता मला चिता भस्म भेटण्याकरता मला वन वन करीत फिरावं लागतं म्हणजे मला एक वर द्या. कोणता वर? ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. ऐका, त्यानं ते 2-4 दिवस चांगलं काम चालवलं. ज्याच्या दिसला की त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा, भस्म झाला, तो भस्म लगेच पूजेला. असं त्याचा दिनक्रम चालू झाला. परत नारद मुनी भेटली. का नारद मुनी भेटले? नारद मुनी म्हणले, अरे वेड्या, तुला सांगितलं काय होतं, तू करतो काय? म्हणे काय? अरे जाय ठेव महादेवाच्या डोक्यावर हात. म्हणे हा तुम्ही सांगितलं होतं, पण कामाच्या गडबडीत लक्षात राहिलं नाही. म्हणे ती गेलो तसं निघालं आणि महादेवाच्या डोक्यावरती हात ठेवायला
गेलं महादेवाच्या डोक्यावरती हात ठेवायला, महादेवासमोर येऊन उभं राहिलं. महादेवाला ते सगळं लक्षात आलं, ही अवलाद आता उलटली, उलटून आपल्या डोक्यावरती हात ठेवायला आली. महादेवानं महाराज जसा कैलास पर्वत सोडला तसे जंगलानं पळायला लागले. आता जंगलानं वर देण्याच्या अगोदर महादेवानं काही विचार केला का? हा आपल्या डोक्यावरती हात ठेवला ना आपल्यालाच भस्म करेल असा कुठला विचार केला? पण ऐका, महादेवानं वर देऊन टाकला आणि फजिती सुद्धा महादेवाची झाली. पुढं महादेव पळताय, माग भस्मासूर पळतोय, पुढं महादेव. पण ऐका, सगळी काळजी त्या माझ्या देवाला होती. ऐका, विष्णू परमात्म्याने बघितलं महादेव खाली पळताय, माग भस्मासूर लागलेला आहे. भगवान भोले बाबाने विष्णू परमात्म्याला आवाज दिला, देवा आज मला तुम्ही या संकटातून वाचवा. आता देव महाराज तो चतुर्देव, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. भगवान विष्णू परमात्म्यानं सुंदर असं एका अप्सरेचं रूप धरलं आणि जंगलामध्ये उतरले आणि त्या जंगलामधून चालायला लागले. पुढे महादेव निघून गेले आणि ती अप्सरा येऊन त्या भस्मासुरासमोर उभी राहिली. भस्मासूर जागेवरती उभा राहिला, कारण एवढ्या घनदाट जंगलात एखादी स्त्री कशा करते? तो भस्मासूर उभा राहिला आणि त्याने तिला विचारलं, अगं काय करतेस तू? ती म्हटले, काही नाही, मी एका पतीच्या शोधात आहे जंगलात. आता तो कोण होता? बोला ना, कोण होता? विष्णू परमात्म्याने ते रूप धारण केलेलं होतं. ऐका, मग त्याने सांगितलं पतीच्या शोधात आहे, मग तुझी पतीच्या संबंधानं काही अट? ती म्हटली, माझी पतीच्या संबंधानं अट आहे. कोणती अट? महाराज तेव्हाची अट तरी तिची एकच होती. आताच्या अटी जर पाहिल्या असं वाटत खरंच संन्यास घेऊन टाका. पुरीच्या आईला जर विचारलं तुम्हाला जावई कसा पाहिजे, पुरीची आई म्हणते, बाबा त्याला 10 एकर जमीन पाहिजे. बरं बाबा, दिली 10 एकर, जाऊ द्या. अजून पुरीची आई म्हणते, बाबा तो एकटाच पाहिजे. मावशी ते 3 आहे, दोघाला का फाशी घ्यायला ती. आणि शेवटची आठ पुरीला विचारावी. पुरीला विचारला, बाई तुला कसा पती पाहिजे? पोरगी डायरेक्ट म्हणते, बाबा मला असा पती पाहिजे त्याला आई बापच नसले पाहिजे. हा, तशी तिची आठ होती एक. कोणती आठ? तिने एकच अट मानली, बाबा कोणती? जो माझ्यासारखा नृत्य करेल मी त्याच्या गळ्यात वरमाळा घालेल. आपल्याला सगळे तो प्रसंग माहिती आहे. विष्णू परमात्मा नाचायला लागले. विष्णू परमात्मा खांद्यावरती कमरेवरती हात ठेवायचे, भस्मासूर कमरेवरती हात ठेवायचा. विष्णू परमात्मा तोंडाला हात लावायचे, भस्मासूर तोंडाला हात लावायचा. असं बघता बघता भस्मासूर पूर्णपणे मोहित झाला. हे देवाच्या लक्षात आलं आणि देवानं हळू डोक्यावरती हात ठेवला आणि भस्मासुरानं सुद्धा आपल्या डोक्यावरती ठेवला आणि तिथं भस्मासूर मोहिनीच्या संगे भस्मासूर झाला. ऐका आपला विषय काय चालू होता? हा, काय चालू होता? शिव कसा आहे? भोळा. हा आपला विषय चालू होता. ऐका किती भोळा आहे. सहज त्या भस्मासुराला वर देऊन टाकला. कुठलाच विचार केला नाही हा आपल्यालाच भस्म करेल का काय, असा कुठलाच विचार केला नाही. अहो कितीतरी उदाहरणं त्या भोळेपणाच्या आपल्याला सांगता येतील. ऐका, जुने कीर्तनकार बाबा दृष्टांत सांगायचे. एक चोर चोरी करण्याकरता निघाला. त्याचा उदरनिर्वाह व्हायचा त्या चोरीतून. सकाळी 7 वाजल्यापासून घर सोडलं आणि चोरी करण्याकरता निघाला. संध्याकाळचे 7 वाजले तरी त्याच्याकडून चोरी झाली नाही.
जंगलात होता, जंगलात एक महादेवाचं मंदिर होतं, तिथे जाऊन बसला आणि विचार करायला लागला, आज जर मी घरी बिगर चोरी करायचा गेलो तर बायको घरात घेणार नाही. काय घेणार नाही? काही खायला आणलंच नाही तर घरात कशाला गेली ती आरती करायला? घरात घेणार नाही म्हणे. विचार करायला लागला. ज्या मंदिरात बसला होता ते महादेवाचं मंदिर होतं. महादेवाला असे हात जोडले, देवा अरे सकाळी 7 वाजल्यापासून चोरी करण्याकरता निघालोय, पण एक सुद्धा चोरी झाली नाही. देवा काहीतरी मार्ग दाखव. असं दर्शन घेतलं आणि वरती मान केली. वरती काय लावला होता? कॅमेरा. नाही, तेव्हा कॅमेरा नव्हती बाबा. वरती लावला होता घंटा. त्या चोरानं तो घंटा पाहिला ना आजूबाजूला असं पाहिलं. आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूला कोणाचाच पत्ता नाही. त्यानं विचार केला, हा घंटा जर आपण काढून नेला 8-10 दिवस आपल्याला चोरी करायची गरज, आरामशीर आपला उदरनिर्वाह आपलं पोट चालू शकतो. त्यानं विचार केला, हा घंटा आपल्याला काढायचा. घंटा काढायला असं हात वरती केला, पण गंमत अशी झाली बाबा, तो चोर माझ्यासारखा होता. तुमच्या लक्षात येत आहे? टिळवणीचे लोक हुशार आहे महाराज. तू माझ्यासारखा दिसायला होता. घंटा काढायला काय त्याचा हात पुराणा. त्यानं आजूबाजूला बघितलं, मंदिरात पुजारी नाही, आजूबाजूला कोणाचा पत्ता नाही, मागचा कुठलाच विचार केला नाही. जसा पिंडीवर उभा राहिला तसा घंटा काढून घेतला. पिंडीवरून खाली उतरतो कुठं? महादेव प्रसन्न. तो म्हटला, उभ्या जन्मात कधी महादेवाची पूजा आपण केली नाही. वाडवडलापासून आमचा चोरीचाच धंदा, आमचं भजन कधी घडलं? आणि महादेव माझ्या समोर उभे राहिले. महादेव म्हटले, बघता माझ्या जीवनामध्ये खूप भक्त बघितले म्हणे, खूप भक्त, इतके भक्त. अरे प्रत्येक जण येतो, तांब्याभर पाणी आणतो, एक बेलाचं पान आणतो, झाली त्यांची पूजा. महादेवाची पूजा करणं बाबा खूप सोपं आहे. किती सोपं आहे ऐका. महादेवाला काहीच लागत नाही. एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि एक बेलाचं पाणी घ्यायचं, झाली महादेवाची पूजा. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ. पूजना केवळ सोपे बाहू, पूजना केवळ सोपे बाहू, पूजना केवळ सोपे बाहू. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. अरे लय भक्त आले म्हटले माझ्याकडे, पण बेलाचं पान आणि तांब्याभर पाणी सोडून त्यांनी काही आणलं नाही. आणि महादेवाला आवडतं तेच काय? शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या. हे जुने गाणे बरोबर. आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. महादेवाला आवडतं ते बेलाचं पान. महादेव म्हटले, ऐक भक्ता, माझ्या जीवनामध्ये सगळे भक्त येतात, ते फक्त बेलाचे पान आणि पाणी घेऊन येतात, पण तू माझ्या जीवनातला असा पहिला भक्त आहे की ज्यानं अख्खाची देहच मला. आता पिंडीवरती कशा करता चढला होता? बोला ना कशा करता? घंटा चोरण्या करता. आणि त्याला महादेव प्रसन्न झाले. कोणाला प्रसन्न झाले? चोराला. चोर पिंडीवरती चढला घंटा काढण्याकरता. महादेव का प्रसन्न झाले? महादेवाला वाटलं यानं अख्खं शरीरच आपल्याला समर्पित केलं, म्हणून महादेव चोरे पिंडी दिला पाव, चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजनी धाये देव, त्याच्या पूजनी धाये देव, त्याच्या पूजनी धाये देव, त्याच्या पूजनी धाये देव. चोरे पिंडी दिला पाव आणि त्याच्या पूजने हाय देव. ऐका, चोरानं पिंडीवरती पाय दिला घंटा चोरण्याकरता, पण महादेव प्रसन्न झाले त्याला आशीर्वाद देण्याकरता. त्या भोळेपणाचे कितीतरी उदाहरणं आपल्या समोर सांगता येतील. ऐका, तसला रावणानं पूजा करताना एक कमळ कमी पडलं बाबा, तर आपलं शिर उतरवलं आणि तिथं ठेवलं, तर महादेव लगेच प्रसन्न. आता रावणाला प्रसन्न व्हायला रावण एवढा सुईचा होता का? बोला ना. रावणानं अख्खे देव कुठे ठेवले होते? बंदी खाण्यात. त्या ठिकाणी बंदी खाण्यात तर ठेवलेच होते. ऐका, त्या ठिकाणी देवाला काम होते. कोणते कोणते काम? गाढव, ओळी, गजानन, गणपती बाप्पा. तिथं काय करायला होते? गाढव ओळायला.
गाढव वळायला होते म्हणजे काय बाबा, गाढव बुद्धीचे जे काही माणसं होती तिथं त्यांना वळण्याकरता गणपती बाप्पा होते. तो तसला रावण, त्यालाही प्रसन्न झाले, त्यालाही वर देव, वर नाही, त्यानं सांगितलं मा देवा तुम्ही या पार्थिव लिंगामध्ये स्थापित व्हा, तुम्हाला घेऊन मला कुठं जायचंय, कुठं जायचंय, लंकेत जायचंय म्हणले. देवानं काहीच विचार केला नाही, त्या लिंगामध्ये स्थापित झाले. देवानं विचार करायचा अगोदरच देव त्याच्या बंदी खाण्यात येणं. आपणही पार्थिव लिंगामध्ये स्थापित होऊन त्याच्याकडे जर गेलो तर नसलेला कुटाणा व्हायचा. देव असा कुठलाच विचार करत नाही. तुम्ही साधी भोळी भक्ती त्या देवाची करा, लगेच तुम्हाला प्रसन्न. विठाला विठाला. त्या प्रदीप मिश्रांची महाराज कृपा झाली आपल्यावरती, नाही तर महादेवाच्या मंदिरात कोणी दिसत नव्हतं. पण त्या कथा आणि ते चालू झाल्यापासून महादेवाच्या मंदिरात गर्दी महिना महाराज. नाही तर महादेवाच्या मंदिरात 2-4 टोळके असायचे. कोणते कोणते? बंबोले टेकडीवाले चिलिंब आहे ताजा. हे सोडले तर महादेवाच्या मंदिरात दुसरं कोणी? हा, आपल्याला वाटतं महादेवाच्या मंदिरात जाऊन गांजा आणलं म्हणजे देवाला दिसत. आपल्याला वाटतं सुनाच्या आड जाऊन मिश्री लावले म्हणजे सुनाला दिसणार. काही काही म्हातारे इतकी मिश्री, कानेगाव कोपरगाव, कानेगाव कोपरगाव. पोरांना जर विचारलं नातवानं काय खाते आजी, खाऊ खातो खाऊ असा. ऐका आपला विषय चालू आहे, तो देव कसा आहे? भोळा देव आहे. ऐका किती भोळा महाराज. देव जरी भोळा असला पण त्या देवाला आवड सुद्धा त्यांचीच आहे. कोणाची? कोणाची? भोळ्या लोकांची. देवाला आवड सुद्धा त्यांचीच आहे. ऐका इथं येत असताना मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी पैशावाला आहे, मी प्रॉपर्टीवाला आहे, तिथपर्यंत कुठपर्यंत? रस्त्यापर्यंत. तिथून मध्ये आल्यानंतर देवाकडे जात असताना आपण भोळे म्हणायचं आणि मग देवाकडे जायचं. ऐका भोळे म्हणून देवाकडे गेलो की तो देव आपल्याला लगेच प्राप्त होतो. ऐका. आणि महाराज सांगतात या संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं चांगले तेचे. कोणते? कोण चांगलंय? जगद्गुरु तुकोबारायांनी सरळ सरळ सांगितलं या संप्रदायामध्ये कोण चांगलंय? कोण चांगलंय? भोळे भाविक रुनाट चांगले, भक्ती भावे, भक्ती भावे, भोळे भाविक रुनाट चांगले, भक्ती भावे. संप्रदायामध्ये चांगले कोण आहेत? भोळे चांगले आहेत. आणि त्या भोळ्याला लवकर देव प्राप्त होतो बाबा. आणि जो काही शहाणा म्हणून देवाकडे जातो महाराज म्हणतात त्याला देव भेटत. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, शहानियासी गर्भवास, शहानियासी गर्भवास, शहानियासी गर्भवास, शहानियासी गर्भवास, हरिपद प्राप्ती भोळ्या हा विकासी आणि शहानियासी गर्भवास. शहाणे देवासमोर चालत. पण आताच्या काळात महाराज लोक भोळे राहिले का? भोळे नाही, गा भोळी जास्त झाली. अवसान भोळ्याचं आणि काम आपण सहज म्हणतो अरे तो दिसायला भोळा आहे, दिसायला, पण आतून माणसाचे एक शब्द आहे इथं सांगायच्या लायकीचं नाही बाबा. माणसं सहज म्हणतो तो प्युअर. तुमचं तुम्ही लावून घ्या. विठाला विठाला. दिसायला भोळे दिसतात पण आतून भोळे नसतात. स्वर चालू आहे बाबा. ऐका दिसायला माणसं भोळे दिसतात पण एक जण म्हटलं महाराज आपली बायको लईच भोळी म्हणे. म्हणलं येड्या बायको भोळी, बायको भोळी. तो म्हणला तुम्हाला नाही अनुभव, तुम्ही घबरा. अरे म्हणलं जरी अनुभव नसला तर मी लोकांच्या पाहतो बायका भोळ्या. तो म्हणला अहो आपली बायको लईच भोळी. म्हणले कस काय? त्याला म्हटलं ऐक तुला परीक्षा घे घरी जाऊन. म्हणलं काय? म्हणजे महाराज परीक्षा घ्यायची. पण काय कशी परीक्षा घ्यायची? त्याला म्हणलं ऐक घरी जायचं आणि शेजारच्या बाईचं वर्णन करायचं. तो म्हणलं तुम्ही जा आपल्यासोबत तुम्हाला दाखवून देतो म्हणे. लगेच घरी गेलो आम्ही. त्याच्यानं त्यानं शेजारच्या बाईचं वर्णन चालू केलं. अगं काय त्या शेजारच्या ताईच्या हाताला चव आहे, काय त्यांची भाजी असते, काय त्यांचं हाताला चव आहे.
ती जशी घरातून आली तिथं मागचा पुढचा काहीच विचार केला नाही, खाट आणि त्याने अशी कानाखाली ठेवून दिली. कोणी? त्याच्या बायकोनं. त्याच्या कोणी ठेवली? त्याच्या बायकोनं त्याच्या ठेवून दिली. त्याला म्हटलं का रे तुझी बायको लईच भोळी. त्याचा अपमान झाला माझ्या पुढे. तो तिच्या पुढचा होता. तो म्हणला का गा खरंच हाणलं का चेष्टामध्ये हाणलंस? ती त्याच्या पुढची होती. ती म्हणली खरंच हाणलंस? तो म्हणला हा. मग बरं आहे, आपल्याला चेष्टा जमत नाही. नाही आलं ध्यानात, जेवण करून घरी जा. मग आता काय विठाला विठाला. ऐका, माणसं या ठिकाणी भोळे राहिले नाही. ऐका, पण जे भोळे असतील महाराज, ती भोळे त्या देवासमोर गेले का तो देव त्यांच्याकडे भोळेपणाची भीक मागतो. भीक त्या देवाकडे काय कमी? ऐका ऐका, यशस्वी औदार्य हे सगळं त्याच्याकडं. पण एखादा भोळा दिसला बाबा, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागे भीक मागे, भोळेपणा लागे भीक मागे. सर्व कराजाचे सर्व कराजाचे सर्व कराजाचे भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे. महाराज म्हणतात तुका म्हणे सर्व काळाजाच्या अंगी भोळेपणा लागी भीक मागे. सर्व कला त्याच्याकडे अवगत आहे, पण एखादा भोळा दिसला की त्या भोळेपणाची भीक तो देव त्याच्याकडे मागतो. इतका तो देव भोळा आहे. ऐका, त्या भोळेपणाचं कितीतरी वर्णन आपल्याला करता येईल महाराज. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. तो कैलासात राहणारा देव महाराज सांगतात कसा आहे? तो भोळा आहे. महाराज भोळा जरी आहे पण अजून एक तुकोबरा नाथ महाराजांनी विशेषण वापरलं. भोळा आहे पण कसा भोळा आहे? चक्रवर्ती. कसा भोळा आहे? बोला ना बोला ना. कसा? चक्रवर्ती भोळा आहे. ऐका, चक्रवर्ती चक्रवर्ती का कशाला म्हणतात बाबा? ऐका, चक्रवर्ती त्याला म्हणतात कशाला? माझ्याकडे लक्ष द्या, इकडे द्या. ते रोज तुमच्या गावातच आहे, तुम्ही माझ्याकडे बघा. हा, चक्रवर्ती कोणाला म्हणतात? ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतं त्याला चक्रवर्ती म्हणतात. ऐका, ज्ञानाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली ते ज्ञान त्याच्या भोवती फिरत राहणं त्याला चक्रवर्ती म्हणतात. खऱ्या अर्थानं बाबा ज्ञानाची उत्पत्ती कुठून झाली असेल तर ती महादेवापासून झाली. कशी? ऐका, ते सगळंची सगळं ज्ञान महादेवाकडे होतं. आणि पार्वती आई साहेबांनी गाराणं लागलं. देवा गाराणं लावलं, मला ती तुमचं ज्ञान सांगा. देवाने सांगावं, बघू उद्या. पार्वती आई साहेबांनी विचार सांगावं, देवा मला ज्ञान सांगा. देव म्हणायचे बघू उद्या. पार्वती आई साहेब हट्टच धरला महाराज. बाया ऐकतात का? श्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट हे पूर्ण केल्याशिवाय ते राहत. पार्वती आई साहेबांनी हट्ट धरला, मला तुमचं ज्ञान सांगा. देव म्हणायचे बघू उद्या. आणि एक दिवस महादेवानं पार्वतीला पहाटेच उठवलं. उठ म्हणले, चाल तुझा एकदा खटका उरकूनच टाकतो. कशाचा? ज्ञान ऐकायचंय. महादेव उठले, पार्वती आई साहेबांना सोबत घेतलं आणि अशा ठिकाणी गेले, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, अशा ठिकाणी गेले. कुठं? शिर सिंधूची पहिलं तिरी, शक्तीची कर्ण कुहरी, सांगितले त्रिपुरारी नेनो काही. शिर सिंधूची सागराच्या पलीकडं, शक्तीची म्हणजे पार्वती आई साहेब, शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती पार्वती आई साहेबाच्या कानात तोंड घातलं आणि ज्ञान सांगायला लागले. ज्ञानोबाराय म्हणतात सांगितले त्रिपुरारी नेनो काही. ज्ञानोबाराय म्हणतात महादेवानं काय सांगितलं हे आपल्याला माहिती. ज्ञानोबाराय म्हणतात नेनो, मग आपण जाणो का? महादेव म्हणतात मला माहिती नाही. असं ज्ञान. दादा झालं का? चालू आहे का? मग ते तुमच्याकडे बघताय सगळे म्हणून मग ते असं चालूच राहू द्या. असं एक करा, विठाल विठाल. माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. त्यांचं काम चालू आहे ते करताय, तुम्ही माझ्याकडे बघा. ज्ञानोबाराय म्हणतात सांगितले त्रिपुरारी नेनो काही. ज्ञानोबाराय म्हणतात त्या महादेवानं पार्वती आई साहेबाला काय सांगितलं आपल्याला माहिती नाही. महादेवानं पार्वती आई साहेबाला क्षीरसागराच्या पलीकडे नेलं आणि ज्ञान सांगायला बाबा सुरुवात केली. पार्वती आई साहेबाच्या कानात जवळ तोंड नेलं आणि ज्ञान सांगायला लागले. ज्ञान अशी गोष्ट आहे बाबा, पचायला अवघड आहे. ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि पार्वती आई साहेबाला काय झाली? तुम्ही बोला ना, काय झालं? झोप लागली. ऐका, झोप लागली आणि ज्ञान सांगून ज्यावेळेस बाबा पूर्ण झालं त्यावेळेस महादेवानं डोळे उघडले आणि बघितलं पार्वती तर झोपली,
पार्वती झोपणं का जाईना, पण मग हे ज्ञान नेलं कोणी? ज्यावेळेस पार्वती आई साहेबाला झोप लागली त्यावेळेस विष्णूने बघितलं, म्हटलं ही कॅसेट परत वाजणार नाही, ही रेकॉर्ड करून घ्यावी लागेल. विष्णू परमात्म्यानं सूक्ष्म रूप धारण केलं आणि एका माशाच्या पोटात गेले. माशाच्या पोटात जाऊन ते सगळं ज्ञान ऐकलं. बाबा ऐकलं आणि ते ज्ञान माशाच्या पोटात ऐकल्यानंतर महादेवाला कळालं हे ज्ञान कोणी नेलं? कोणी नेलं? भगवान विष्णूने नेलं. ऐका, महादेवाच्या पोटात जाऊन ज्ञान ऐकलं, जाताना लहान होऊन गेले, पण ऐका ज्ञान आलं, अहंकार जागृत झाला, माशाचं पोट फाडून बाहेर आले. कोण? भगवान विष्णू. जाताना लहान होऊन गेले, ज्ञान प्राप्त झालं, अहंकार उत्पन्न झाला, माशाचं पोट फाडून बाहेर आले. तेव्हापासून तो माशा त्याच्या शोधात होता. तो माझा पोट फाडणारा कुठे म्हणला. योगायोगानं तो मासा गेला चंद्रभागेत गेल्यानंतर त्यानं तो विटेवरती उभा असलेला पाहिल्यानंतर तो मासा गेला तसा देवाचे कान धरले. तूच आहेस का रे तो माझं पोट फाडणारा? त्याला म्हणतात मकर कुंडले तळपती श्रवणी. पांडुरंगाच्या कानामध्ये कुंडल दिसतात. कोणत्या आकाराचे? माशाच्या आकाराचे. ते माशानं ते आता पुढच्या वर्षी एकादशीच ठेवलं मग तेव्हा सांगू. चला, आपला तो विषय नाही. भगवान विष्णू ते ज्ञान नेलं बाबा. म्हणजे महादेवानं ते सांगितलं, नेलं कोणी? विष्णूने. माशाचं पोट फाडून बाहेर आले म्हणून त्यांचं नाव पडलं काय? मच्छिंद्राला गाली सहज स्थिती, मच्छिंद्राला गाली सहज स्थिती, मच्छिंद्रनाथाला म्हणजे भगवान विष्णूला ते ज्ञान कसं भेटलं? आपला विषय तुम्ही माझ्याकडे बघाव, मी निघून जाईल बरं. आपलं काय तसं ठरलं नाही काही, त्याच्यामुळं बाबा तुम्ही माझ्याकडे बघा. आपला विषय काय चालू आहे? ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतो त्याला चक्रवर्ती म्हणतात. ऐका, महादेवाला कसं चक्रवर्ती म्हणतात? ते ज्ञान फिरून परत महादेवाकडे जातो. ऐका, ते ज्ञान सांगितलं कोणी? महादेवानं. नेलं कोणी? विष्णूने. म्हणजे कोणत्या अवतार कोणत्या रूपात नेलं? मच्छिंद्रनाथ म्हणून ते ज्ञान घेऊन गेले. ऐका, मच्छिंद्रनाथाने ते ज्ञान नेलं, पण कसं? मच्छिंद्रनाथाला फुकट भेटलं ना, सहज स्थिती लाभली त्यांना. ऐका, मग महादेवानं विचार केला, अरे यांना सहज भेटलंय, मग आता हे रिटर्न देत असताना काही फी वगैरे घेतात म्हणून उदाहरण म्हणून पाहायला गेले. महादेवानं दुसरं रूप घेतलं. कोणतं? गोरक्षनाथाचं रूप घेऊन महादेव आले. ऐका, गोरक्षनाथाचं रूप घेतलं आणि महादेव कोणासमोर आले? मच्छिंद्रनाथासमोर आले. मच्छिंद्रनाथासमोर महादेव उभे राहिले. मच्छिंद्रनाथाने ओळखलं हे दुसरे तिसरे कोणी नसून कोणी? महादेवे. मग ऐका, ज्याच्याकडून घेतलं, मग विष्णू परमात्मा म्हणले ज्याच्याकडून आपण फुकट घेतलं त्याला आपण फुकटच. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. ऐका, जसं घेतलं होतं तसं फ्री मध्ये गोरक्षनाथाकडे परत. म्हणजे कोणाला दिलं परत? गोरक्षनाथ. कोणाचा अवतार? महादेवाचा. आलं का परत महादेवाकडे? ऐका, महादेवाकडे आलं, पण महादेव ते ज्ञान घेतलं ना, असे रस्त्यापर्यंत गेले. काय मूड फिरला महादेवाचा, तिथून वळाले. गोरक्ष वळाला गहिनीनाथाजवळ वळाले. गहिनीनाथ कोणाचा अवतार? भगवान विष्णूचा. गहिनीनाथाकडे वळाले आणि ते सगळं ज्ञान गहिनीनाथाला देऊन टाकलं. ऐका, गहिनीनाथाला दिलं आणि जशी महादेव निघून गेले तशी काय परत यायला तयार नाही. मच्छिंद्रनाथाला कळालं, आपलं गहिनीनाथाला कळालं महादेवाचा एक अवतार झालाय. कुठं अवतार झालाय? आळंदीला. कोणाचा? निवृत्तीनाथ स्वामी निवृत्ती दातार. ते निवृत्तीनाथ महाराज आपल्या आई वडिलांसोबत त्र्यंबकेश्वरला त्यांची काय चालू होती?
हा प्रदक्षिणा चालू होती ब्रह्मगिरीला. गैनीनाथ जाऊन बसली तिथले एका गुफेमध्ये. तिथं गेल्यानंतर गैनीनाथानं 2 रूप धारण केलं. एक गैनीनाथाचं, दुसरं वाघाचं. पांडुरंगा विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेब यांना सोडून दिलं, ज्ञानोबरायला सोडलं, मुक्ताबाईला सोडलं, सोपन काकाला सोडलं आणि निवृत्तीनाथाच्या मागे लागले. निवृत्तीनाथाला भेडवीत त्या गुफेपर्यंत आणलं. कुठं? जिथं गैनीनाथ बसले होते तिथं आणलं. गैनीनाथ ज्या गुफेपर्यंत गुफेमध्ये बसले होते तिथं आणलं आणि तो वाघ गायब झाला. निवृत्तीनाथानं बघितलं मागं वाघ दिसत नाही, म्हणून त्या गुफेत शिरल्याबरोबर गयनी प्रसादे निवृत्तीदातार. मग आता कोणाकडे आलं परत? निवृत्तीनाथाकडे. निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? शंकराचा. आलं का परत महादेवाकडं? ऐका आता, महादेवाकडे आलं पण निवृत्तीनाथाने सुद्धा त्यांच्या जवळ ठेवलं नाही. निवृत्तीनाथाने कोणाला दिलं? ज्ञानेश्वर. बोला ना, बोला. ज्ञानोबारायांकडे ते ज्ञान दिलं. ऐका, ज्ञानोबारायांकडे दिलं पण आता ही गुरु एक शिष्य परंपरा संपली. आपला विषय काय चालू आहे? ज्ञानाचं चक्र. ते ज्ञान फिरून परत कोणाकडे गेलं पाहिजे? भगवान महादेवाकडे गेलं पाहिजे. तेव्हा कुठं चक्रवर्ती होईल. मग आता ही एक शिष्य परंपरा बाबा संपली. ऐका, मग आता चक्रवर्ती होईना ना. ऐका, ज्ञानोबरायानं ते ज्ञान घेतलं. त्या ज्ञानापासून ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृत अनुभव, साध्यातला साधा आपल्याला हरिपाठ, अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्यावेळेस काही अज्ञानी लोक ज्ञानोबराया समोर उभे राहिले. ज्ञानोबराया माऊली, तुम्ही आमच्या येड्या लोकांकरता ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला. ज्ञानोबराय म्हणतात, ऐका, मी तुमच्याकरता या गोष्टी लिहिल्या नाही. तुमच्याकरता या गोष्टी लिहिल्या नाही. मी तुमच्यामध्ये देवाला पाहिलं. कोणत्या? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती. तुम्हाला जरी सांगितलं पण तुमच्यामध्ये मी कोणता देव पाहिला? महेशाच्या मूर्ती. महेश म्हणजे कोण? गेलं का परत महादेवाकडं? म्हणजे जे ज्ञान जिथून उत्पन्न झालं परत तिथं जातं त्याला काय म्हणतात? चक्रवर्ती म्हणतात. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तो माझा देव भोळा आहे. पण कसा भोळा आहे? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे जिती, त्याचे पाय माझे जिती, त्याचे पाय माझे जिती, त्याचे पाय माझे जिती, त्याचे पाय माझे जिती. चंद्र झाला काळा, चंद्र झाला इंद्र वाचे वदता शिवनाम, वाचे असं
ऐका, आजचा खऱ्या अर्थानं दिवस महाशिवरात्रीचा आहे आणि महाशिवरात्रीची कथा बाबा आपण अनेक दिवसापासून ऐकत आलो. चोर झाडावरती जाऊन बसला, आपलं शिकारी झाडावरती जाऊन बसला आणि त्यानं एक एक पान तोडून खाली टाकलं. खाली काय होती? शिवलिंग होती. ऐका, त्याच्या पडता असे किती पानं त्यानं वाहिले? हा, अनेक पानं त्याच्याकडून पडले. ऐक, देव म्हटले माझे भक्त एक पान घेऊन येतात, एक बेलाचं पान आणि एक तांब्या भरून आणतात. माझा असा पहिला भक्त आहे की ज्यानं अख्खं झाडच मला अर्पण केलं. त्याला महादेव प्रसन्न झाले. तो देव होता कशा आपला, तो दिवस होता कोणता? महाशिवरात्रीचा. त्या दिवशी महादेव त्याला प्रसन्न झाले. ही महाशिवरात्रीची कथा आपण अनेक दिवसापासून ऐकत आलेलो आहे. ऐका, म्हणून महादेवाचं खऱ्या अर्थानं थोडंसं गुणानुवाद आपल्याकडून घडावं, थोडंसं वर्णन आपल्याकडून घडावं म्हणून नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता घेतला. आपलं कसं आहे बाबा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं. हा, ज्या पद्धतीची सेवा असेल, म्हणजे ज्या प्रसंग सेवेचा असेल तशी सेवा आपण. आपलं कीर्तन जर भाजपवाल्यानं ठेवलं तर वचन ऐका कमळा, काँग्रेसवाल्यानं जर ठेवलं बाबा उभारीला हात आणि ठेवलंच उद्धव साहेबानं माझं हेही नाही माझं तेही नाही, हा, आणि एकनाथ शिंदे साहेबानं जर ठेवलं तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. बाण कोणाच्या का बापाचा असला, हा, आणि आपलं कीर्तन जर अपक्षानं ठेवलं पांगुळ झालो देवा, म्हणजे जसा प्रसंग असेल तसं. म्हणून आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं भोले बाबाचं काहीतरी थोडंसं वर्णन व्हावं म्हणून नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता घेतला. ऐका, महाराज सांगतात ते काम आणि क्रोध त्यांचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला बाधणार नाही, पण खऱ्या अर्थानं आपल्या याच्यात पुरुषार्थ सांगितले जातात. कोणते कोणते? धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ आहेत. महाराजांना भोले बाबा तेरी क्या ही बात है, दूर हो के भी तो पास है, खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी सारी जिंदगी सज है, लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. इतकं ते असं महान दैवत आहे. म्हणून त्या भोले बाबाची सेवा करणं आपल्याला काही महाग, खूप सेवा भोळी सेवा त्याची केली की तो लगेच देव प्रसन्न होतो. म्हणून अशा भोले बाबाचं वर्णन काहीतरी या आजच्या निमित्ताने, शिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याकडून घडावं म्हणून या संपूर्ण मंडळीनं आमच्या कार्यकर्ते मंडळीला सांगितलं. ऐका महाराज, 20-25 हजार जाऊ द्या, पण नुसता महादेव सांगणारा महाराज तुमच्या नाही ध्यानात आलं, तेच बरं झालं. म्हणून चला, माझ्यासारख्या अज्ञान बालकाची निवड या संपूर्ण मंडळीने केली, द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. म्हणून आता एकदा मोठ्या प्रेमानं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सकल संतांचं आपण भजन घेऊ. महादेवाचं भजन होईल आणि नंतर आपण शिवाजी महाराजांचं, बरोबर ना? चला, मी आतापर्यंत तुम्हाला काही त्रास दिला का? टाळी वाजवा, भजन करा, काहीच नाही. आता मोठ्या प्रेमानं एक टाळी, सगळ्यांनी वरती हात करा वरती हात. तिकडे मागं, तिकडे ओट्यावरती बसलेले, तिकडे गाळ्याजवळ बसलेले, जार जवळ बसलेले, करा सगळे वरती हात. हे बघा, आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याकडून भजन घडलंच पाहिजे. एक टाळी वाजली पाहिजे. टाळ वाजणार नाही, पखवाज वाजणार नाही, वाजल फक्त तुमची टाळी, ती पण एका तालात. एक टाळी वाजली पाहिजे. मी एक म्हटलं की तुम्ही टाळी वाजवायची. एक 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 हा, जय हो. वाह. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सगळ्या.
स्वयं कराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ज्ञानेश्वर ज्ञानराज बावले महाराज. आणि खऱ्या अर्थानं महाराज आपण आज या ठिकाणी कीर्तन करतोय, एक कथा करतोय, हा पण एवढ्या आनंदानं या सगळ्या गोष्टी आपण जर करत असलो तर हे उपकार कोणाचे असतील तर ते माझ्या राजाचे उपकार आहे. ऐका, एकदा मोठ्या प्रेमानं आपल्याला त्या राजाचा जय घोष करायचा आहे. मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी वरती हात करायचे मस्त. त्या राजाचे आपल्यावरती थोडेसे उपकार आहे म्हणून त्याच्यातून काहीतरी आपल्याला उतराई व्हायचं म्हणून त्या राजाचा जय घोष करायचा. ऐका, मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणेल, तुम्ही काय म्हणायचं? जय. मी संभाजी महाराज की म्हणेल, तुम्ही काय म्हणायचं? मी जय भवानी म्हणेल, तुम्ही? मी हर हर म्हणेल, तुम्ही? वा म्हणणार ना. आपला इथून आवाज शिवनेरी पर्यंत गेला पाहिजे, तिकडं राजगडापर्यंत गेला पाहिजे. ऐका, आपला आवाज झाली, आपली सेवा समर्पित करायची आपल्याला. सेवा काय झालं? काही नाही ना. हा करा वरती हात. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी. खऱ्या अर्थानं त्या राजाच्या आपल्यावरती उपकार आहे महाराज. तो राजा कसा होता तो राजा? ऐका, शहाजीचा बाळ ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. संपलंय आपलं कीर्तन, आपली वेळ संपलेली. ऐका, बाळ यवनाचा काळ, शहाजीचा बाळ यवनाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शिवबाना बांधल तोरण तोरण्याला, शिवबाना बांधल तोरण तोरण्याला, शिवबाना बांधल तोरण तोरण्याला, शिवबाना बांधल तोरण तोरण्याला. शहाजीचा काळ यवनाचा काळ, शहाजीचा काळ यवनाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, छत्रपती शिवाजी महाराज की शिवबाना बांधला तोरण तोरण्याला, शिवबाना बांधला तोरण तोरण्याला, शिवबाना पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका, शिवाजी महाराजांवर बाळ शिवाजी हिरा जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवाजी हिरा जन्मला, मोठ्या प्रेमानं म्हणा नाही तुम्ही, आपणच म्हणलो वरती तर ते माझ्या राजाचे. नाहीतर हे कथा कीर्तन आपल्याला करायचं म्हणल्यावर आपल्याला अशी 4-5 जणांच्या सह्या घ्यावा लागल्या असत्या बाबा. इथून आपल्याला दिल्लीला जावं लागतं त्या बादशाकडं. हुजूर हमें थोडा सप्ताह करना है, हम कर सकते हैं, अशी परमिशन तिथून. अहो हे जाऊ द्या, आपले नाव काय अशी राहिली असते का बाबा? हा सलीम मिया, अलीम मिया, कलीम मिया, तुम्ही काय हसत आहे? अबिना छबिना गबिना म्हणजे नावात त्या ठिकाणी बदल पडला असता. हे आपण आज या आनंदाने उत्साहामध्ये हा उत्साह करतोय ना, हे उपकार माझ्या राजाचे. ऐका, एक राजा या ठिकाणी जन्माला आला नसताना
या ठिकाणी या महाराष्ट्राचं काय झालं असतं आपण समजू शकतो बाबा. महाराज ऐका, कोणाची जयंती कोणाची उत्सव साजरी होत नाही. जयंती त्यांचीच साजरी होते जे उभं आयुष्य आपले समाजाकरता आणि स्वराज्याकरता अर्पण करतात ना, त्यांची जयंती साजरी होत असते. म्हणून दादा ऐका, का राजा जन्माला आला? ऐका ऐका, या धर्मावर चढली होती बुरशी. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. धर्मावर चढली होती बुरशी, त्यावरती राजाने केली सरशी. राजाचे विचार होते दूरदर्शी, म्हणून राजाची जयंती होते दरवर्षी. म्हणून त्या राजाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत बाबा. ऐका, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जरी कीर्तनातला विषय नसला, आज हे कीर्तन करतो, ही सुद्धा त्यांचीच आपल्यावरती पुण्य. ऐका, आज मंदिरावरती कळस, आपल्या अंगणामध्ये तुळस दिसते ना, हे त्यांचेच आपल्यावरती उपकार आहे. काही लोक म्हणतात महाराज तुमचा राजा एक होता, जयंती 3-3, आम्ही रोज जयंती करू. तुमच्या काय बापाचं गेलो? बरोबर की नाही? एवढे उपकार आहे. आपलं आपल्या कातड्याची चप्पल करून त्यांच्या पायात घातली बाबा, तरी त्या राजाचे उपकार फिटणार नाही. एवढे अनंत उपकार आहे त्या राजाचे. आज मंदिरातला देव जर सुरक्षित असेल तर त्या राजामध्ये ऐका, महाराष्ट्राच्या मातीत एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून त्या राजाचं थोडंसं वर्णन आपल्याकडून घडावं म्हणून या तरुण मित्रमंडळाची थोडीशी विनंती होती. म्हणून महाराज चला, खऱ्या अर्थानं आजचा दिवस, आजच्या दिवशी महाराज असं सांगितलं जातं रात्रभर आपल्याकडून जागर घडला पाहिजे. भगवान भोले शिवाचं नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. म्हणून चला, मीही थोडा माझ्या अल्पशा बुद्धीनुसार त्या भगवान भोले बाबाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून धावत्या वेगात तुमच्यासमोर अभंगाचा भावार्थ मांडला. जे काही चुकीचं असेल ते माझे बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ती गुरुवारांची कृपा, आईवडिलांचा आशीर्वाद. म्हणून पदरात घ्या, करविली तैसी किली कटकट, वाकुडी कणिट देव जाणे. म्हणून या न्यायाप्रमाणे आता चाल म्हणायची. चाल गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटल. गेल्यानंतर म्हणजे घरी गेल्यावर लगेच विचार चालू झाला होता, जगू द्या 5-50 वर्ष. म्हणून ते या ठिकाणी उपस्थित त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि घंटी दाबायला मात्र विसरू नका. इकडेही या बाजूला आमचे दादा लाईव्ह करताय. तुमच्या काय चॅनलचं नाव? SC क्रिएशन. हा, ते लाईव्ह करताय, त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी जे काही राहिलं असेल, आता कसं असतं बाबा, सून पहिल्यांदा नांदायला आली, तिला दियर कोण, बाया कोण, भाऊजे कोण हे काय माहिती. तिचे एकदा 2-4 मुळं झाले का मग तिला ते हळूहळू समजत. म्हणजे मी सांगत नाही 2-4 वेळा मला बोलावं म्हणून, पण मग तुला जाता जाता सहज केला इशारा म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि मी माझ्या सेवेला